A B C D E F G H I J K. With phonics, Suhani. Yes, teacher. O says A, B says B, C says K, D says D, E says A, F says F, G says. आज आपण फोनिक साऊंड नाही शिकणार आहोत. आज आपण मुलांना लेटर इंट्रोडक्शन कसं करायचं, त्यांना प्रॉपर 4 लाईन मध्ये लेटर लिहायला कसं शिकवायचं, फोनिक प्रत्येक लेटरचा त्यांना साऊंड कसा इंट्रोड्यूस करायचा, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ऍज अ पॅरेंट, ऍज अ टीचर, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या ट्रिक्स आणि टिप्स शेअर करणार आहे त्या तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत नक्की शेअर करा. जर तुम्ही किंडर गार्डनचे टीचर असणार, प्री स्कूल टीचर असणार किंवा एक आई असणार तरी तुम्ही ह्या टिप्स तुमच्या मुलांसोबत यूज करू शकता. म्हणजे तुमच्या मुलांसाठी लेटर रायटिंग, लेटर अंडरस्टँडिंग इझी होईल. तर जेव्हाही आम्ही क्लासमध्ये मुलांना जेव्हा लेटर इंट्रोडक्शन करत असतो तर तेव्हा आपण एका छोटी अशा स्टोरी क्रिएट करून त्यांना इंट्रोडक्शन देऊ शकतो. कारण तुम्हाला माहितच असेल मुलं स्टोरी खूप मनापासून ऐकत असतात. म्हणून जेव्हाही आपल्याला कुठलंही लेटर इंट्रोडक्शन करायचं असेल तर त्या रिलेटेड आपण छोटीशी स्टोरी क्रिएट करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. आणि तुमचे काही डाऊट्स असतील व्हिडिओबद्दल किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर सध्या कॉमेंट ऑफ आहे, तुम्ही कॉमेंट करू शकत नाही. तर तुम्ही काय करणार, तर इंस्टाग्रामची लिंक खाली दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा, मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तिथे डायरेक्ट मला मेसेज करून तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारा. ओके, चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मुलांनो मी आज एफ लेटर इंट्रोडक्शन करणार आहे. तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो ते बघूया. एके दिवशी एक छोटस फ्लावर बागेत आनंदाने डोलत होतं. तेवढ्यात तिथे एक छोटासा फिश आला आणि म्हणाला, हॅलो फ्लावर. One day, a beautiful flower was blooming in the garden. A little fish swam in the pond and said, "Hello, flower." मग एक हुशार फॉक्स तिथे आला आणि सगळ्यांना म्हणाला, चला फ्रेंड्स, आपण खेळूया. Then a clever fox came and said to all, "Come on, friends, let's play together." सगळे फ्रेंड्स आनंदाने खेळत होते आणि काय झालं, अचानक वारा सुटला. सडनली द विंड ब्ल्यू. कॅन यू हिअर द साऊंड? फॉक्स, फ्लावर, फिश, फ्रेंड्स, and they all begin with letter F. Which letter is this? This is A. Okay, so let's welcome letter F. And F letter कुठला sound create करतो? Let's read the pictures. Fish, flag, fence, fan, फ्रुट्स. सो या प्रकारे आपण मुलांना छोट्याशा स्टोरी थ्रू लेटर एफ आणि लेटरचा एफ चा साऊंड आपण इंट्रोड्यूस केला. आता रायटिंग कडे वळूया. जर तुमच्याकडे असे फ्लॅश कार्ड जे मी आता दाखवले पिक्चर्स फ्लॅश कार्ड अवेलेबल नसतील तर तुम्ही या प्रकारे बोर्डवरती ड्रॉइंग सुद्धा करू शकतात आणि त्या थ्रू ड्रॉइंग थ्रू पिक्चर्स थ्रू तुम्ही मुलांना बोर्ड थ्रू तुम्ही मुलांना रीडिंग प्रॅक्टिस देऊ शकता. जसे की फिश, फ्लावर, फॉक्स. ड्रॉइंग एवढी माझी चांगली नाहीये ते नका बघू, साऊंड वरती आणि रीडिंग वरती फोकस करूया. ओके, आणि आता रायटिंग कडे वळूया. तर आपण मुलांना LKG मध्ये 4 लाईन कॉन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस करत असतो. तर ती मुलं त्यावेळेस खूप कन्फ्युज होत असतात रायटिंग मध्ये, लेटर कुठे लिहायचं, कसं लिहायचं. तर ते आपण अगदी आजच्या व्हिडिओमध्ये मुलांसाठी इझी करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, प्रत्येक लाईनला नेम देणार आहोत, लाईनला नाव देणार आहोत. जसं की आपण अप्पर लाईन, लोअर लाईन, मिडल लाईन बोलण्यापेक्षा मुलांना आपण एक इमॅजिनेशन थ्रू नावं देऊन आपण त्यांना शिकवू शकतो. जसं की ही फर्स्ट लाईन आहे तर आपण याला नाव देणार स्काय लाईन. स्काय लाईन, स्काय कसं असतं, वरती असतं मुलांना, म्हणून स्काय लाईन. तर कुठलंही लेटर आपण स्काय लाईनला टच करून लिहिणार.
स्कायच्या खाली मुलांना काय फ्लाय करत असतं? एरोप्लेन. तर आपण सेकंड लाईनला नाव दिलं आहे प्लेन लाईन. म्हणजेच आपण मुलांना सांगू शकतो स्काय वरती त्याच्या खाली प्लेन. आणि शेवट जमिनीवरती काय असतं? ग्रास. तर आपण थर्ड लाईनला नाव दिलं आहे ग्रास लाईन. ग्रास लाईन. आणि ग्रासच्या खाली काय असतात? ओम, म्हणजे छोटे छोटे किडे. तर आपण शेवटच्या लाईनला नाव दिलं आहे ओम लाईन. तर जेव्हाही मुलांना आपण रायटिंग शिकवत असतो या लाईन त्यांना अगोदर तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. स्काय लाईन, प्लेन लाईन, ग्रास लाईन, ओम लाईन. म्हणजेच तुम्ही मुलांना सांगू शकता की मुलांनो, जेव्हाही तुम्हाला लेटर लिहायचं असेल तर तुम्हाला फक्त ग्रास पर्यंतच लेटर आणायचं आहे. जसं की आता आपण एफ लिहिणार आहोत. तर एफ लिहिण्यासाठी आपण काय करणार आहोत? अगोदर स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन ऍट द टॉप अँड अनदर स्लीपिंग लाईन इन द मिडल. आणि हा झाला तुमचा लेटर एफ. पुन्हा एकदा लिहूया. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन ऍट द टॉप, वन मोर स्लीपिंग लाईन इन द मिडल, अँड दिस इज लेटर एफ. दिस इज कॅपिटल लेटर एफ. त्यालाच आपण म्हणत असतो मम्मा लेटर. आणि स्मॉल लेटर एफ त्यालाच आपण म्हणत असतो बेबी लेटर. तर स्मॉल लेटर आपण कसं लिहिणार? त्याच्यासाठी आपण लिहिणार स्मॉल क, त्याला खाली घेऊन येणार आणि मधी छोटीशी स्लीपिंग लाईन. तर हे झालं आपलं स्मॉल एफ. तर याप्रमाणे तुम्ही मुलांना रायटिंग इझी शिकवू शकता आणि साऊंड तुम्ही या प्रकारे इंट्रोड्यूस करू शकता. आणि या प्रकारे तुम्ही फोनिक साऊंड इंट्रोड्यूस करू शकता. तर तुमचं इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, पण लेटर्स तर तुम्हाला याप्रमाणेच जर तुम्ही इंट्रोड्यूस केले तर तुमची मुलं नक्कीच व्यवस्थित लिहितील, व्यवस्थित वाचतील आणि त्यांच्या मनामध्ये लेटर आणि लेटर साऊंड क्लिअर होईल. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही मला इंस्टाग्राम थ्रू नक्कीच कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुढे तुम्हाला कुठला व्हिडिओ हवाय ते तुम्ही नक्कीच मला इंस्टाग्रामला मेसेज करून कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.